हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। संत श्री सुखदास महाराज की जय। स्वामी विवेकानंद महाराज की जय। सर्व संतन की जय। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। कुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। हलत राहणार आहे माईक, खालीवर होत राहतं, मी करतो किमान मंडपातल्याने तर थोडं शांत बसावं विनंती आहे। मंडपात जे उभे मला प्रवचन करता येईल। जे उभे आहेत त्यांना विनंती आहे मंडपामध्ये खाली बसून घ्या। पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। माझ्याकडे एक तासभराचा प्रवचनाचा विषय सांगितलेला आहे। प्रवचनाचा विषय असा आहे की गीता ज्ञानेश्वरीची ओळख। गीता काय आहे, ज्ञानेश्वरी काय आहे। खरं म्हणजे हे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी आहे। ज्ञानेश्वरी आहे म्हणजे त्याच्यामध्ये गीता आहेच। असं असतानाही, आपल्याजवळ असतानाही त्याचा परिचय करून द्यायचा आहे। त्याचं कारण असं आहे, जवळी आहे परी भेटेना। आज बसलेल्या महिलांना विनंती, आपसात बोलू नका। कोणीतरी संयोजकाला विनंती, पुढाकार घ्या, थोडं शांत बसायला सांगा। कोणीतरी पुढाकार घ्या, कारण माझ्यापेक्षा त्यांचाच आवाज जास्त येतोय। गीता ज्ञानेश्वरी याचा आपण परिचय करून घेतोय। वाढव रे बोरा। हा माय मावल्या हो, मांड्या घालून बसा, मांड्या घालून बसा माय बहिणी हो। जय भोलेनाथ शिवशंभो, दोन्ही हात जोडा। पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु स्वामी विवेकानंद की जय। स्वामी शुभदास माऊली की। एकदा जोरदार टाळ्या वाजवा, वाजवा टाळ्या सगळ्या जणी। सावधान मध्ये बसा, मांड्या घाला। हा माऊली सुरू करा। पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। आपण श्री ज्ञानेश्वरी, गीता ज्ञानेश्वरीचा परिचय करून घेतोय। गीता आणि ज्ञानेश्वरी प्रत्येकाच्या घरामध्ये आहे। ज्ञानेश्वरी आहे म्हणजे गीता आहेच, कारण गीतेमध्ये कृष्ण भगवंताने जो आपल्याला उपदेश केला तो ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारायांनी केला, आणि ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीमध्ये गीता आहेच, कारण गीतेवरचं ते स्पष्टीकरण आहे ज्ञानेश्वरीमध्ये। आपल्याला परिचयने असं होत नाही, पण बऱ्याच वेळा असं असतं की तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी, असं म्हटल्याप्रमाणे आपल्याला जवळ असूनही आपल्याला त्याचा परिचय होत नाही। जवळी आहे परी भेटेना असं म्हटल्याप्रमाणे आहे। स्वतःचा परिचय होणं खरंच जगात अवघड आहे। ज्याला स्वतःचा परिचय होतो त्याला जगाचा परिचय करून घेण्यासाठी प्रयत्न करावे लागत नाहीत। अर्थात ज्याला स्वतःवर प्रेम करता येतं त्याला इतरावर प्रेम करण्यासाठी सांगावं लागत नाही। पण दुर्भाग्यानं नमूद करावं लागतं की आपल्याला आपलाच परिचय नसतो, आपल्याला आपल्यावरच प्रेम करता येत नाही। आणि ते शिकण्यासाठी, किंबहुना आपला खरा परिचय करून घेण्यासाठी, किंवा आपण कोण आहोत ते जाणून घेण्यासाठी गीता आणि ज्ञानेश्वरी करणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं। जे गीतेचे ज्ञानेश्वरीचे अभ्यासक आहेत
ते निश्चितच ह्या सारांशाला येतात की गीता आणि ज्ञानेश्वरी वाचणारा माणूस 100% जीवनामध्ये आनंदी होतो. दुःख नावाचा प्रकार त्याला सतवत नाही, ताणतणाव नावाचा प्रकार त्याच्या वाट्याला येत नाही. म्हणून आपण गीता ज्ञानेश्वरीचा परिचय करून घेऊया. श्रीमद भगवद्गीता ही श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाला कुरुक्षेत्रावर केलेला उपदेश आहे. अर्जुन 12 वर्ष वनवास भोगला, 1 वर्ष अज्ञातवास भोगला. आपलं राज्य आपल्याला मिळावं, आपल्याला हक्क मिळावा म्हणून वाटेल तेवढे प्रयत्न केले आणि प्रत्यक्ष युद्धभूमीमध्ये आल्यानंतर मात्र हे माझे काका, दादा, मामा, गुरु आहेत, पुत्र आहेत, पुतणे आहेत, मी यांना कसा मारू, मी युद्ध करणार नाही असा म्हणाला. तेव्हा श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाला त्याच्या कर्मासाठी, त्याच्या जबाबदाऱ्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी जे मार्गदर्शन केलं ती आहे श्रीमद भगवद्गीता. खरं म्हणजे अर्जुनाला निश्चितच असं वाटायला पाहिजे होतं की माझ्यासाठी ही युद्धाची फार मोठी संधी आली आहे, आता मी माझा हक्क मिळवेन, माझा न्याय मी मिळवेन असं वाटायला पाहिजे होतं. पण मोहामध्ये अडकला, मायेमध्ये अडकला. आपण थोडीशी फक्त कल्पना करूया की जर कृष्णाच्या ठिकाणी आपण असतो तर आपण काय केलं असतं. कृष्णाच्या ठिकाणी जर आम्ही असतो तर 100% मी काय म्हणाला असता, मी अर्जुन म्हणाला असता की मी युद्ध करणार नाही. तर आपण निश्चित असं म्हटलं असतं जर आपण कृष्ण असतो तर, किंवा कृष्णाच्या जागी असतो आपण काय म्हटलं असतं, जर तुला युद्ध करायचं नाही तर मला कशाला बोलवलं, मग युद्ध करू वाटलं कर, नाही तर जा, असं म्हणून आपण निघून गेलो असतो. किंवा अर्जुनाला पेटवलं असतं आपण. काय पेटवलं असतं, अरे येड्या युद्ध का करत नाही म्हणतोस, 12 वर्ष वनवास भोगलास, 1 वर्ष अज्ञातवास भोगलास, तुझ्या बायकोचं वस्त्र फेडलं, तुम्हाला सुईच्या टोकावर जागा देत नाही म्हटले, लाक्षागृहामध्ये जाळण्याचा प्रयत्न केला, असं आपण पेटवलं असला, वेगवेगळ्या विषयाने आपण पेटवलं असतं. पण 700 श्लोक जेव्हा आपण गीता वाचतो तेव्हा कृष्ण परमात्म्याने अर्जुनाला कुठेही पेटवलेलं नाही, अर्जुनाला जागं केलं. आपण निश्चित असं म्हटलं असतं, अरे तुझ्या बायकोचं वस्त्र फेडलं, हान, सुईच्या टोकावर देत नाही म्हटले, हान, किंवा लाक्षागृहात तुम्हाला जाळण्याचा प्रयत्न केला, हान, असं कृष्ण परमात्मा 700 श्लोकामध्ये कुठेही बोलले नाहीत. उलट त्याला जागवलं, पेटवलं नाही. संसारिक माणूस समोरल्या माणसाला पेटवत असतो, कृष्ण परमात्म्याने जागवलं, अर्जुन जागा झाला. कधी कधी आपले लेकरवाळंसुद्धा अशीच करतात, म्हणतात माझ्याने MBBS अभ्यास होत नाही, माझा नंबर लागत नाही, माझ्या इंजिनिअरला नंबर लागत नाही, माझ्या मेडिकलला नंबर लागत नाही, मी स्पर्धा परीक्षेमध्ये पास होऊ शकत नाही. तर आपण त्याला चिरडीला आणतो, तुला 2 एकर विकून दिले, कर्ज काढून दिले, मंगळसूत्र विकले, शिक, फलाना झालाच पाहिजे, अधिकारी झालाच पाहिजेत. कृष्ण परमात्म्याने असा अट्टहास केला नाही, समजून सांगितलं. आणि ती ही गीता आहे, 700 श्लोकाची गीता आहे, ज्याच्यामध्ये 574 श्लोक श्रीकृष्ण भगवंताच्या मुखातले आहेत, 85 श्लोक अर्जुनाच्या मुखातले आहेत, 40 श्लोक संजयाच्या मुखातले आहेत आणि 1 श्लोक धृतराष्ट्राच्या मुखातला आहे. अशी 700 श्लोकाची ही गीता आहे. अतिशय सुंदर आहे. आणि मोकळेपणाचं जर सांगायचं जर झालं तर माझ्या दृष्टिकोनातून जगाच्या पाठीवर फक्त एकमेव असा ग्रंथ आहे गीता, एकमेव असा ग्रंथ आहे जो भगवंताच्या मुखातून पडलेला आहे, भगवंताच्या साक्षात कृष्ण परमात्म्याच्या मुखातून पडला आहे, ही गीता आहे. बाकीचं रामायण असेल, महाभारत असेल किंवा आणखी कुठले ग्रंथ असतील, तुमच्या आमच्या आजोबा पंजोबा किंवा पुराण्या काळातल्या लोकांनी लिहिलं, कृष्णाने असं केलं, रामाने तसं केलं, कृष्णाने तसं केलं, विष्णूने असं केलं, विष्णुपुराण, हे तुम्ही आम्ही लिहिलं. पण भगवंताच्या मुखातून पडलेले शब्द म्हणजे गीता आहेत. म्हणून गीता वाचली पाहिजे, गीता समजून घेतली पाहिजे. ह्या श्लोकातला केवळ अक्षर, एक अक्षरसुद्धा ब्रह्मांड आहे, एक अक्षरसुद्धा. ऐशी श्रीमुखोणे अक्षरे निगती ना जव एक सरे, तव विद्येचे अंधारे जाओची लागे, ती अक्षरे नव्हती देखा ब्रह्मसाम्राज्य दीपिका, अर्जुनाला गी चितकळिका उजळली श्रीकृष्णे. गीतेतलं, ज्ञानेश्वरीतलं एक अक्षर ब्रह्मरस आहे, एक अक्षर ब्रह्मांड आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जर तुला संसारातून तरायचं आहे ना, ह्या मायाजळातून बाहेर जायचं आहे ना, तर काय म्हणतात तुकोबाराय, ब्रह्मरस घेई काढा तेने पिढा वारेल. ब्रह्मरस घे म्हणतात, लावणे मृदंग श्रुती टाळ घोष शेऊ ब्रह्मरस आवडीने. आपण ब्रह्मरस घेऊ म्हणतात तुकोबाराय, ब्रह्मरसाचा काढा घेऊ म्हणतात. कुठे आहे हा ब्रह्मरस? हा ब्रह्मरस ज्ञानेश्वरीमध्ये आहे. ज्ञानेश्वरीतलं एक अक्षर, गीतेतलं एक अक्षर ब्रह्मरस आहे. तेने अबाल सुबोधे ओवियेचेने प्रमदे ब्रह्मरस सुस्वादे अक्षरे गुंथिले. ज्ञानोबरायाने सांगितलं की ज्ञानेश्वरीतलं एक अक्षर ब्रह्मरस, एक अक्षर. म्हणून ज्ञानेश्वरी वाचायची आहे, म्हणून गीता वाचायची आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की सगळ्यांनी काळजीपूर्वक ऐका, कारण का कानाचा महाद्वारी गीता जेत गजर करी, तेच श्रेष्ठीची आदिवरी जायची पाप. नुसता गीता शब्द जरी आमच्या कानामध्ये पडला, ज्ञानेश्वरी ज्ञानोबराय शब्द जरी कानात पडला तर कितीतरी मोठं पाप निघून जाईल, असं ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं आहे. म्हणून गीता ऐकली पाहिजे, ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. वाचावे ज्ञानेश्वरी
ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी. 14 भुवनाच्या मालकाला चोर म्हणणारी, हृदयबंदी खाना केला कोंडून ठेवलं म्हणणारी जनाबाई म्हणते वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी. वाचील जो कोणी जनी त्यासे लोटांगणे. माझ्या ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरी जर वाचलात ना, मी तुम्हाला लोटांगण घालते असं म्हणते. आणि 14 भुवनाच्या मालकाला चोर म्हणते. याच्यावर विचार करा की ज्ञानेश्वरीची किंमत किती आहे, ज्ञानेश्वरीची महती कशी आहे. शांती ब्रह्म एकनाथ महाराज ज्यांच्या घरामध्ये साक्षात ब्रह्माने पाणी भरलं, स्वयंपाक केला, झाडलोट केली, प्रचंड मोठं लिखाण नाथांनी केलं, पण काय म्हणतात, भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. अरे ज्ञानेश्वरी भाव धरून वाच म्हणतात, भाव धरून. आमचा भावच नसतो. आम्ही कीर्तनाला जातो, प्रवचनाला जातो, तिथेही मोबाईल काढून बघत राहतो, तिथेही बोलत राहतो. अरे बाबांनो, एखाद्या देशाचा राष्ट्रपती गेला, पंतप्रधान जरी गेला ना तरी देश चालतो. 1-1.5 तास मोबाईल प्रवचनामध्ये बंद केला तर काही बिघडत नाही, पण तेवढंसुद्धा आमचं चालू राहत असतं, कारण आमच्याकडे भावच नसतो. भाविवी न देव न कळे निसंदेह, भाव बळे आकळे एरवी ना कळे, आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. भगवंताला फक्त भाव लागतो. आणि तो भाव ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून कसा निर्माण होतोय ज्ञानोबारायांनी सांगितलं. मग निस्सीम भाव उल्लासे मज अर्पा वयाचे निमिसे, फळ एक आवडे तैसे भलतयाचे हो. निस्सीम भावाने पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रेक्षती. पान दे, फूल दे, वाळलं दे, उरलं दे, काय द्यायचे फक्त भावाने दे. पोहे सुदाम देवाचे फके मारी कोरडेचे. अरे सुदाम्याची कोरडे पोहे खाल्ली. जर भगवंताला पोहे आवडतात ना तर घरून आपण टोपल्यावर पोहे करून देऊ बरं, खातो का पांडुरंग बघू आपल्याकडून. नाही खाणार, कारण ती सुदाम्याची होती म्हणून खाल्ली, कारण त्याच्याकडे भाव होता. लक्षात आलं का. शबरीची बोरं खाल्ली कारण तिच्याकडे भाव होता. आपल्याला फक्त भगवंताला भाव लागतो. किमान कीर्तन प्रवचनामध्ये आल्यावर तर आपण भाव निर्माण करतो का बघा. तिथेही बोलत राहतो. आणि ज्ञानोबारांनी विनंती केली आपणाला, आता देई जो अवधान तुम्ही बोलविल्या मी बोलेन, जैसे चेष्टे सूत्राधीन दारू यंत्र. आता लक्ष द्या म्हणाले ज्ञानोबाराय, लक्ष द्या म्हणाले. तरी अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघडे का. विनंती केली ज्ञानोबारांनी लक्ष द्या म्हणून. नामदेव महाराजांनी विनंती केली आहे. काय म्हणाले, सर्वनाचे मिसे बैसावे येवणे साम्राज्य भुवणे सुखे नांदे. अरे ऐकण्यासाठी कीर्तनकाराच्या प्रवचनकाराच्या समोर येऊन बसा म्हणाले. ऐकायचं आपण बाहेर उभे राहतो, इकडं ओट्यावर बसतो, घरात बसतो, मोबाईल काढतो, बोलत राहतो, नाही पदरात पडणार. कारण वक्ता तो वक्ता नव्हे श्रोतेन विना. आपल्याकडे बघितल्याशिवाय वक्ता नाही बोलू शकत. आता देईचं अवधान तुम्ही बोलविले मी बोलेन, म्हणजे वक्ता हा श्रोत्याच्या चेहऱ्याकडे बघून बोलत असतो. आणि एवढी मोठी ताकद त्याच्यामध्ये आहे. आणि कीर्तन प्रवचनाच्या मंडपामध्ये येऊन बसायला, कथा ऐकायला फार भाग्य लागतं. भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन. आपल्या घरामध्ये भजन पूजन होत नाही ना, किमान जिथं भजन पूजन होतं तिथं तरी आपण एकरूप होऊन ऐकतो का बघा आपल्याला. आणि ज्याला ऐकता येतं ना त्याच्यासारखा भाग्यशाली कोणीच नसतो. माझी ऐकावे विनंती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती. माऊलीला सुद्धा विनंती केली ऐका म्हणून. वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती. तुकोबरायाने विनंती केली ऐका म्हणून. अहो आम्ही ऐकतच नाही. ज्या माणसाला ऐकता येतं त्याला चांगल्या प्रकारे बोलता येतं. ज्या माणसाला ऐकता येतं, ऐकणारा माणूस निश्चितच जीवनामध्ये सुधारत असतो. आता एवढे श्रोते तुम्ही बसलात, फक्त छोटासा प्रश्न मी तुम्हाला विचारतो, खरंच तुम्ही ऐकलं का आयुष्यामध्ये? नाही ऐकलं. कधी तर तुमच्या मनामध्ये विचार येतो, अरे माझ्या गुरुजीचं ऐकलं असतं ना, मी पण ग्रामसेवक झालो असतो, मी पण तलाठी झालो असतो, मी पण इंजिनियर झालो असतो, मी पण डॉक्टर झालो असतो. माझे ऐकलं असतं तर, बापाचं ऐकलं असतं तर, वडिलाचं ऐकलं असतं तर, भावाचं ऐकलं असतं तर, दादाचं ऐकलं असतं तर 100% आपल्याला कधीतरी जाणीव होते, अरे मी ऐकलं असतं तर बरं झालं असतं. आम्ही ऐकतच नाही. अरे पुन्हा पश्चाताप करून घेण्यामध्ये अर्थ काय आहे? घडी घडी काळ वाटयाची पाहे अजून किती आहे अवकाश. अरे ते प्रत्येक क्षणाला आयुष्य कमी होत चाललंय ना, म्हणून ऐकायला शिका ना. क्षणक्षणाहाची करावा विचार तरावया पार भवसिंधू. प्रत्येक क्षणाला विचार करायला सांगितलाय. आयुष्यातला प्रत्येक क्षण कमी होत चाललाय. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, इव्हन गॉड कॅनॉट चेंज इन द पास्ट. होऊन गेलेल्या घटनेमध्ये ईश्वरही बदल करू शकत नाही. करू शकत नाही म्हणजे करतच नाही. एक उदाहरण बघा तुम्ही. आजची तारीख आहे 21 जानेवारी 2025. 21 जानेवारी 2025 दुपारचे 2:22 झालेत. 21 जानेवारी 2025 दुपारचे 2:22 झालेत. तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये 21 जानेवारी 2025 2:22 परत नाहीत नाहीत नाहीत. उद्याचे येतील 22 जानेवारीचे, 2026 येतील, 2027 येऊ शकतील, पण 2025 21 जानेवारीचे दुपारचे 2:22 गेले म्हणजे गेले. म्हणून प्रत्येक क्षणाला विचार करा, आपल्या आयुष्यातला वेळ घालू नका. ज्या माणसाला करता येतं तो 100% यशस्वी होतो. 100%.
एका मिनिटाहून रेल्वे सुटली काय आणि 10 मिनिटाहून सुटली काय? रेल्वे सुटली म्हणजे सुटली. एका मार्काहून तुमचं लेकरू नापास झालं काय आणि 10 मार्काहून तुमचं लेकरू नापास झालं काय? नापास म्हणजे नापास. म्हणून माझी विनंती आहे, माझी ऐकावी विनंती. मी तुम्हाला विनंती करतो की काळजीपूर्वक ऐका, लक्षपूर्वक ऐका, कारण हेच ब्रह्मांड आहे, हाच ब्रह्मरस आहे. ज्ञानोबारायाच्या ज्ञानेश्वरीतला ब्रह्मरस आहे, गीतेतला ब्रह्मरस आहे. आपल्याला ज्ञानेश्वरी कळावी. घरात प्रत्येकाच्या ग्रंथ आहे, गीता आहे, ज्ञानेश्वरी आहे, पण पानसुद्धा पलटत नाही. आणि संत विनंती करू करू सांगतात की ज्ञानेश्वरी वाचा. सगळ्या संतांनी सांगितलं. नामदेव महाराज म्हणाले, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एकतरी ओवी अनुभवावी. एक ओवी वाच म्हणाले, एक ओवी ज्ञानेश्वरीतली एक ओवीच. अहो खूप सुंदर आहे, ओवी प्रचंड सुंदर आहे. मी काही तुम्हाला उदाहरण म्हणून सांगेन, कारण ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ जगाच्या पाठीवर आम्हाला मिळणं फार कठीण आहे. कारण गीतेचा तो सारांश आहे सगळा. आईचं लेकरू आहे, गीता ही आई आहे आणि ज्ञानेश्वरी त्याचं लेकरू आहे. गीतालंकार नामज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. गीतेचा अलंकार आहे, आईचा अलंकार लेकरू असतं, तसं गीतेचा अलंकार आहे. वारकऱ्याचा अलंकार जसा माळ असते, गळ्यातली माळ, अगदी त्याप्रमाणे पत्नीचा अलंकार, स्त्रीचा अलंकार गळ्यातलं मंगळसूत्र असतं, अगदी त्याप्रमाणे आईचा अलंकार लेकरू असतं. आणि हे गीतेचं लेकरू आहे. गीता अलंकार नामज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. ब्रह्मानंद लहरी ज्ञानेश्वरीमध्ये आहे. म्हणून असं म्हटलं जात, माऊली सांगतात, तरी ऐके गा सुवर्म वाक्य माझे प्रम, जे अक्षरे लिहून प्रब्रह्म तुझं खेवाशी आले. अक्षरे लिहून गीतेतलं ज्ञानेश्वरीतलं एक एक अक्षर ब्रह्मांड आहे, एक एक अक्षर ब्रह्मांड आहे. एक छोटंसं उदाहरण सांगतो की ज्ञानेश्वरी जर कळलं तर जीवन कसं कळतं. मी तर तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे सांगेन, 100% विश्वासानं सांगेन की ज्याला ज्ञानेश्वरी कळली आणि वळली, त्याच्या जीवनामध्ये दुःख नावाचा प्रकार राहत नाही. आणि दुःख राहिलं तर त्याचं त्याला काही वाटत नाही, वस्तुस्थिती आहे. एक 2-4 उदाहरण माझ्या जीवनात घडलेले सांगतो, मग पडतं का आपल्याला बघा. मी जालन्याला डेप्युटी कलेक्टरमध्ये जिल्हा पुरवठाधिकारी असताना आमची बदली झाली तिथून परभणीला. मी ज्ञानेश्वरी सांगतोय तुम्हाला, गीता सांगतोय, काय आहे ज्ञानेश्वरीमध्ये, गीतेमध्ये. बदली झाली, भाजीपाला खूप लावला होता घरासमोर. ते शिपाई लोक, कोतो लोक मला म्हणाले की साहेब हा भाजीपाला उपटून टाकू का? मी म्हणलं का बरं उपटून टाकता? नाही तुमची बदली झाली, आता तुमच्या काय कामाला येणार आहे? अरे म्हणलं असं का बरं? ते म्हणजे फलाण्या साहेबाची बदली झाली होती आपल्या इथे आणि त्या साहेबाने रागराग काय सांगितलं, सगळा भाजीपाला उपटून टाकून द्या. भाजीपाला रागराग उपटून टाकला, कारण आमच्या मला नाही तर तुला नाही, आपण म्हणतो ना, मला ना तुला घाल कुत्र्याला, अगदी त्याप्रमाणे उपटून टाक असं त्यांनी सांगितलं. नाही मी उपटून टाकला. आता तुमची पण बदली झाली म्हणून उपटून टाकायचा का? मी म्हणलं ते साहेब ज्ञानेश्वरी वाचत नसतील, मी ज्ञानेश्वरी वाचणारा माणूस आहे. माऊली काय म्हणाले, देखे प्राप्तार्थ झाले, जे सर्वथा निष्कामता पावले, तया हे कर्तव्यासे उरले लोकां लागे. अरे ज्ञानोबारायांनी सांगितलं की तुला पूर्ण झालं, पुरेसं झालं, आता तुझ्या कामाचं राहिलं नाही किंवा तुला गरज नाही तर लोकांसाठी कर, इतरांसाठी कर. मी निघून गेल्यानंतर तो भाजीपाला इतरांनी खाल्ला पाहिजे, म्हणून तो उपटून टाकू नको, कारण ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. ही ज्ञानेश्वरी आहे. अण्णा हजारेला भेटायला जर गेलात ना, अण्णा हजारेला जर भेटायला गेलात ना, अण्णाला विचारा की अण्णा तुमच्या जीवनामध्ये एवढं मोठं परिवर्तन का झालं? मी 100% विश्वासाने सांगतो, एक ओवी सांगतील, 100% सांगतील. ते काय म्हणतील, एका ओवीनं माझ्यात परिवर्तन केलं. कोणती ओवी आहे ती? नगरे चिरचावी, जलाशय निर्मावी, महावने लावावी नाना विधे. हे अण्णा हजारेंचं वाक्य आहे. 100% तर अण्णा साहेब आपल्याला सांगतील की एका ओवीनं माझ्या जीवनामध्ये एवढं मोठं परिवर्तन केलं. काय सांगितलं ज्ञानोबारांनी? अरे नगराची रचना कर, जागा दिसते म्हणून अतिक्रमण करू नको, जलाशय जलसाठे निर्माण कर. 700 वर्षाखाली सांगितलं ज्ञानोबारांनी. तेव्हा प्रचंड पाऊस पडायचा, पण भविष्य त्यांना माहीत होतं की पाणी कमी पडणार आहे. वृक्षारोपण करायला सांगितलं, महावने लावावी नानावधे, मोठ्या प्रमाणावर झाडं लाव, कोणती पण लाव पण मोठ्या प्रमाणात. एका ओवीने एवढं मोठं परिवर्तन करायचं आहे. म्हणून ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी वाचायची, समजून घ्यायची. आणखी एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो, फार सुंदर जे ज्ञानेश्वरी, अतिशय सुंदर आहे. जवळपास 24 वर्षाखाली मी घनसांगी जालना जिल्ह्यामध्ये माझं कीर्तन झालं. संध्याकाळी मी घरी आलो, 7 ते 9 वाजले होते. मी तुम्हाला फक्त ज्ञानेश्वरी सांगतो, कारण ज्ञानेश्वरी कळली की गीता कळायला काही जड जात नाही. कारण ज्ञानेश्वरी हे गीतेचं लेकरू आहे. गीतालंकार नामज्ञानेश्वरी वाचावे ज्ञानेश्वरी, भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी. चोखोबाराय पण सांगितलं, चोखा म्हणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ वाचिता सनात जीव होती. अरे ज्ञानेश्वरी वाचा म्हणाले चोखोबाराय, सनात हो चाल सनात. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदित असे. शांतीब्रह्म एकनाथ महाराज अनाथांचे नाथ आहेत. काय म्हणाले, ज्ञानोबाराय माझी अनाथाची आई आहे, कारण ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी येते इतकी.
तुकोबारायांनी सांगितलं ज्ञानेश्वरी काय होणे तेही पाठविले धरणे. अरे ज्ञानेश्वरीमध्ये काय नाही की माझ्याकडे पाठवलं, सगळं जगाला पुरेल एवढं त्या ज्ञानेश्वरीमध्ये आहे. माझं पामर आहे काय थोरपण, पायीची वाहन पायी बरी. जगद्गुरू तुकोबारायांचे शब्द आहेत, ती ज्ञानेश्वरी बघू लागलो आपण, ती समजून घेऊ लागलो. म्हणून माझी विनंती आहे किमान बोलू तर नका. आणि जर तुम्हाला बोलायचं आहे ना तर तुकोबारायांना नाथ महाराजांचे शब्द जर सांगितले ना, कीर्तन प्रवचनामध्ये बोलणाऱ्याला काय दशा होते त्याची. माझी विनंती आहे बोलू नका, फार अवघड आहे. कधी कधी पुण्य करायला पाप पदरात पडतं. पुण्यात्मके पापे स्वर्गाई जे, पापात्मके पापे नरका जाय जे, माते जे ने पावी जे ते शुद्ध पुण्य. म्हणून शुद्ध पुण्य करणं भाग्य लागतं हे ऐकायला वगैरे आपल्याला. असं मी तुम्हाला उदाहरण सांगतो, जालन्यातलं उदाहरण सांगतो. तो 24 वर्षाखाली माझं कीर्तन झालं 7 ते 9 रात्री. आणि मी घरी आलो, माझी बायको समोर बसले इथं. तिला नंतर विचारा कीर्तन संपल्यानंतर. स्वयंपाक केला होता, 2 लेकरं झोपले होते आणि गप्पा मारत जेवायला बसलो. त्या भाजीमध्ये मीठच नव्हतं. मी सहज ताट ढकलून दिलं, सगळं तिच्या अंगावर भाजी सांडली. तिलाही वाईट वाटलं, मलाही वाईट वाटलं. ती नाराजीनं एका रूममध्ये झोपायला गेली, मी दुसऱ्या रूममध्ये झोपायला गेलो. आणि जाता जाता ती काय म्हणाली, एवढे कीर्तनं करतात, एवढे प्रवचनं करतात, डेप्टी कलेक्टर पदावर आहेत, तरी नीट वागता येत नाही, रागराग करतात. माऊलीने काय ज्ञानेश्वरीमध्ये हेच सांगितलं का, चिडचिड चिडचिड करत जाताळा. ती काय म्हणाली, माऊली असं म्हणतात, हरपले न देखिजे तो तयाचा मागून सांडेजे, का तृप्त न होता लोटीजे भाने जेवी. ज्ञानोबारायांचं ज्ञानेश्वरीमध्ये असं सांगितलं म्हणे ओवीमध्ये. आणि तिथं घरात भांडणं होतात भाजीवरून, मीठ नाही म्हणून. अहो काय सांगू, करंट लागल्यासारखा झटका लागला. अर्थ काय त्या ओवीचा, तिनं म्हटलेल्या ओवीचा अर्थ काय, हरपलेली वस्तू जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत शोध घ्यावा, आणि तृप्त होत नाही, पोट जोपर्यंत भरत नाही तोपर्यंत आपण भांडं किंवा ताट बाजूला ढकलू नये, हे ज्ञानोबारायांनी सांगितलं. आणि मी ताट न जेवता ढकलून दिलं होतं. अतिशय वाईट वाटलं, अतिशय वाईट वाटलं की ज्ञानोबाराया, मी तुमचा ज्ञानदास आहे, तुमच्या ज्ञानेश्वर प्रवचन कीर्तन करतो, मला काय अधिकार आहे जर मी माझ्या बायकोला नीट समजून घेऊ शकत नाही, ताट लुटून देतो. आणि पोट न भरता ताट लोटला. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. आणि माझ्याकडून एवढी मोठी चूक झाली. एक ओवी सांगतो जीवनात परिवर्तन करणारी, ज्ञानोबारायांची एक ओवी. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एकतरी ओवी अनुभवावी. आणि रागराग इकडे मी झोपी गेलो, त्या रूममध्ये ती झोपी गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी 5:30 वाजता दरवाज्यावरची बेल वाजले, तेव्हा मोबाईल वगैरे नव्हते. 24 वर्षाखालचं सांगतो. माझे वडील आले होते, मी हादरलो. बाप्पा म्हणलं, बाप्पा वडील मला म्हणाले, का रे बाळा का घाबरला. म्हणलं बाप्पा असं काही नाही, कारण मला भीती वाटली की माझ्या बायकोने जर सांगून दिलं की बघा डेप्टी कलेक्टर जरी झाले तरी असं चिडचिड करतात, भांडणं करतात घरामध्ये, तर वडिलांना वाईट वाटेल. कारण माऊलीने सांगितलं आहे, तीर्थे भावी मिळू उजाळे, कर्मे अभ्यंतर उजळे, एव तीर्थे जाणे निर्मळे सत्कर्मेची. आणि तीर्थ कुठं आहे, हे तीर्थ कुठं एवढं सुंदर असणारं, पवित्र असणारं, आईवडिलांच्या ठिकाणी आहे, मायबापांच्या ठिकाणी आहे. सकल तीर्थाचे धुरे जे का माता पित्रे त्या सेवेशी किर शरीरे लोन की जे. ज्ञानोबारायांनी सांगितलं सगळ्या तीर्थक्षेत्राचं तीर्थक्षेत्र आई वडिलाच्या चरणामध्ये आहे. आणि माझे वडील घरी आले होते आणि वडिलाला जर कळलं की रात्री वाद झाला जेवणावरून तर वडिलांना वाईट वाटेल म्हणून मी घाबरल्यासारखं केलं होतं. मला काही नाही बाप्पा तसं काही नाही. स्नान झालं, दोघं नाश्त्याला बसलो आम्ही. पोहे केले होते बायकोनं, त्या ताटाला पाणी फिरवलं बाप्पानं, मी पण पाणी फिरवलं. रात्रीपासून आम्ही नवरा बायको बोलत नव्हतो. तोंडामध्ये घास टाकला पोह्याला. काय कुमाला बघा करील तो काय नोहे महाराज. ज्ञानोबारायांचे कुमाल अशी की त्याच्यामध्ये मीठच नव्हतं. रात्री भाजीवून भांडणं झालं, आता पोह्यामध्ये पुन्हा मीठ नाही. पण बायकोकडे बघितलं सुद्धा नाही मी, कारण आता रात्रीपासून बोलत नव्हतो. रोज जेवायला खायला बसलं की तिला सारखा घाम फुटायचा. काय म्हणतात की हे चुकलं ते चुकलं, हे तेलकट झालं नाही, हे आंबट झालं, खरड झालं नाही, काहीतरी म्हणतच राहायचो. पाहुणा रावळा मित्र जर जेवायला आला ना की तिला भीतीच वाटायची, हे काय मला नाव ठेवतात स्वयंपाकावर म्हणून. आता बोलतच नव्हतो, घास तोंडात टाकला आणि बाप्पाला सांगण्यासाठी तोंड आग केलं, उघडलं, बाप्पा ह्याच्यामध्ये मीठ नाही. तर वडिलांना मनात सांगायचं होतं, नुसतं तोंड उघडलं की बाप्पाने पाठीवर हात मारला माझ्या. अरे वा वा बाळा म्हणे, खातेवेळेस बोलत नाहीस का, चांगला निर्णय घेतला, चांगला निर्णय घेतला तू. अरे मी सांगणार होतो मीठ नाही म्हणून. 2-3 घास खाल्लं, बापाने पाणी फिरलं, तोंडात घास टाकला आणि म्हणाले की बाळा ह्याच्यात मीठ नाही. तर मी फक्त मान हलवली, कारण बाप्पा म्हणले ना मौनात जेवतोस म्हणून, खातेवेळेस बोलत नाहीस का. मी फक्त अशी मान हलवली. बाप्पाने सांगितलं मौनात जेवायचा. मी फार प्रयत्न केला, मला जमलं नाही बाळा, तुला फार जमलं. अहं वैश्वानरो भूत्वा प्राणाम देहमाश्रिता वदने कवळ घेता नाम घ्या श्रेयस. अरे भगवंताचं नाव घेत घे, जेव मनातल्या मनामध्ये बोलू नको, बोलायची काही गरज नाही. बाप्पाने हात पाठीवर मारला. 8 दिवस वडील राहिले. मी 8 दिवस बोललोच नाही, जेवतेवेळेस अजिबात बोललो नाही. कारण ज्ञानेश्वरीतली एक ओवी तिनं सांगितलेली, हरपले न देखिजे तव तयाचा मागून सांडेजे, का तृप्त न होता लोटीजे भाने जेवी. हरपलेली वस्तू सापडत नाही तोपर्यंत शोध घ्यावा, आणि जोपर्यंत पोट भरत नाही तोपर्यंत वाढलेलं ताट ढकलू नये, ही ओवी. 8 दिवस वडील राहिले. 8 दिवस मी बायकोला जेवणावरून काहीच बोललो नाही.
24 वर्ष झाले मी जेवणावरून कधीच बोलत नाही, मौनात जेवण करतो. आता गंमत तुम्हाला सांगतो की परिवर्तन काय केलं ह्या ओवीनं जीवनातलं परिवर्तन. आमच्याकडे 15 दिवसाला द्वादशी असते, 100-200 लोकांचं जेवण असतं. त्या बायका कधीतरी विचारलात, वाटून दिलेल्या द्वादशी आहेत. माझ्या बायकोला मुद्दाम विचारतात, माऊलीला काय आवडतं, महाराजांना काय आवडतं, कोणी म्हणतं सरांना साहेबांना काय आवडतं. माझी बायको हसत हसत मुद्दाम म्हणते, आमच्या साहेबाला ना, आमच्या माऊलीला ना, आमच्या बुवाला काही द्या, बुवा गुपचूप खातो. कारण बोलतच नाही 24 वर्ष झालं. जेवणावरून घरात भांडणच नाही. संसारातली अर्धी भांडणं खाण्यापिण्यावर चालल्यात घरातले. म्हणून ज्ञानेश्वरी वाचा, एक ओवी एवढं मोठं परिवर्तन करू शकते. 24 वर्षामध्ये किरकिर सोप्या कोण आमच्या घरात कधीच झालेली नाही. हा जीवनाचा आधारस्तंभ ज्ञानेश्वरी मध्ये आहे. म्हणून काय करायला पाहिजे, वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावे पंढरी. अरे वाचायची ना, ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी वाच, एक ओवी एक. इतकं सुंदर आहे ना, मर्यादेच्या पलीकडे सुंदर आहे. कोणी लिहिलं, कोण आहे ज्ञानोबा आहे? महाविष्णू अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. जनाबाईने सांगितलं की महाविष्णूचा अवतार आहेत. सगळ्या संतांनी सांगितलं, चोखोबाराने सांगितलं महाविष्णूचा अवतार प्राणसखा ज्ञानेश्वर. ऐशा संताच्या चरणी चोखा घालितो लोळणी. चोखोबाराने सांगितलं की ज्ञानोबा महाविष्णूचा अवतार आहेत. सेना महाराज ज्यांच्या वतीने जाऊन दाढी केली भगवंतांनी, ते सेना महाराज म्हणतात महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वराच्या चरणी सेनाला लोटांगणी. ज्ञानोबराय महाविष्णूचा अवतार आहेत. अहो साक्षात भगवंतांनी सांगितलं नामदेव महाराजाला, देव म्हणे नाम्या पाहे ज्ञानदेव मीच आहे. अरे ज्ञानेश्वर महाराज मी आहे म्हणाले, पांडुरंगाने सांगितलं. रोज आपण आरती करतो ज्ञानोबरायाची. लोपले ज्ञान जगी हितने न ती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. पांडुरंगाचा अवतार, त्यांचं नाव ज्ञानोबराय आहे. का बरं गीता आणि ज्ञानेश्वरी वाचायची? त्याचं कारण असं आहे, कृष्ण परमात्म्याने कुरुक्षेत्रावर गीता सांगितली. इतका सुंदर ग्रंथ आहे. सुरुवात कशी झाली आहे बघा आमच्या ग्रंथाची. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवा. धर्म या शब्दापासून सुरू झाला. धर्म या शब्दापासून. धर्म म्हणजे नीतिनियमाचं पालन करणं. आणि काय गंमत आहे बघा, ज्या ठिकाणी युद्ध होणार आहे ना, मारामाऱ्या होणार आहेत ना, भांडणं होणार आहेत ना, त्या कुरुक्षेत्राला धर्मक्षेत्र नाव सांगितलं. धर्मक्षेत्र. जे धर्मालय म्हणजे ते तर पांडवांनी माझे गेले असते व्याजे झुंजाचे ने. अरे धर्मालय आहे ते, धर्म आहे. नीती नियमाचं युद्ध होणार आहे तिथे. असत्य आणि असत्यामध्ये युद्ध होणार आहे. नीती आणि नियमाच्या बाजूनं युद्ध यश मिळणार आहे त्याला. ही धर्मक्षेत्र आहे आमची. ही सुंदर गीता आहे. जे ये गीतेचे अक्षरे जेतुलिका कर्णद्वारे रिगती तेतुली होते पुरे अश्वमेध की. एक एक अक्षर अश्वमेध आहे गीतेतलं, एक एक अक्षर. ज्ञानेश्वरीतलं गीतेतलं अक्षर. म्हणून ज्ञानेश्वरी वाचायचे, गीता वाचायचे. एवढा सुंदर ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरीमध्ये नाही, गीतेमध्ये नाही, असं काहीच असू शकत नाही. मनोने महाभारती नाही ते नोहेची लोकी तीही येणे कारणे मेनिपे पाहे व्याचुशिष्ट जगित्रय. ज्ञानेश्वरीमध्ये नाही, गीतेमध्ये असं काहीच नाही. एकदा असंच मी गावाकडे चाललो होतो. मी तुम्हाला उदाहरणाच्या माध्यमातून सांगणार आहे, कारण आमच्या संसारातल्या उदाहरणाचा आम्हाला अंमल करायला जर पाहिजे असेल तर ज्ञानेश्वरी आम्हाला कळली पाहिजे. मी ॲडिशनल कलेक्टर असताना माझी गावाकडे लातूरला चाललो होतो. माझं आमची गाडी खराब झाली, पंक्चर झाली गाडी. उन्हाळ्याचे दिवस होते. मी ड्रायव्हरला विचारलं काय आहे ज्ञानेश्वरीमध्ये बघा. ते सांगतो मी तुम्हाला. ज्ञानेश्वरी ग्रंथ आहेत, पारायण करा. सप्त्यामध्ये 100, 200, 400 लोक पारायणाला बसले पाहिजेत. कीर्तनाला 1000 येतात आणि पारायणाला 50 पण लोक बसत नाहीत, कारण ज्ञानेश्वरी ग्रंथच कळला नाही. छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगून पुढे जातो त्या उदाहरणाकडे. मी तर हार घेतला नाही, गपाळाला बुक्का लावून घेतला नाही. संयोजकाला वाईट वाटला असेल त्याचा खुलासा मी आत्ता करतो, कारण आता तुम्ही ऐकायच्या मानसिकतेमध्ये हात बसलात. तितकं तर बोलत होते गर्दा म्हणून मला सांगता नाही आलं. मी माझ्या मनचं काहीच करत नाही. ज्ञानोबाराय सांगितलं ते करतो. बुका लावून घेतला नाही, माळ घातली नाही गळ्यामध्ये, पाया पडू दिलं नाही. तर चढताच दोघं तिघं पाया पडू दिलं नाही. का पडू दिलं ते सगळे उदाहरणं सांगतो. तुकोबारायाने सांगितलंय, जेथे कीर्तन करावे ते अन्न न सेवावे. बुका लावू नये भाळा, माळ घालू नये गळा. बुका लावू नको, माळ घालू नको म्हटलं म्हणून मी माळ घातली नाही, बुका लावून घेतला नाही. ज्ञानोबा आहे तिथे ज्ञानोबाराला बुका लावायला माळ घातली. पाया पडू दिलं नाही. वाईट वाटू देऊ नका. कोणाला गैरसमज झाला असेल की पाया का पडू दिले महाराज आहेत तर, कारण महाराजांच्या पाया पडावं, कीर्तनकाराच्या पाया पडावं असं कुठंच माझ्या वाचण्यात आलेलं नाही. पण माझ्या वाचण्यात 100% असं आहे, एका लोटांगणी जाती पंढरीच्या लोका नाही अभिमान. पाया पडे जन एकमेकांच्या पाया पडावं हा नियम आहे. ज्ञानोबाराने ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. काय सांगितलं ज्ञानोबाराने? पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी नाही ऐकावी. मी अमुकायशी नहावी शेची लोका. ते तर सत्काराची की गोठी की आद्रेशी दिल भेटी. मरणेशी साठी नमस्कारिता. माझा भक्त तोच होऊ शकतो ज्याला पूजा केलेली आवडत नाही, सत्कार केलेला आवडत नाही. आणि मरणेशी साठी नमस्कारिता. पाया पाडला तर त्याला मरण्यातनं झाल्या पाहिजे, हे ज्ञानोबारायांचं प्रमाण आहे. म्हणून कीर्तन चालू असताना, प्रवचन चालू असताना कुठेही मी पाया पडू देत नाही. गैरसमज वाटू देऊ नका. जे मला माऊलीने सांगितले त्याच्या आधारावर मी चलत असतो. तुम्हाला मी उदाहरण सांगत होतो. गावाकडे जात असताना माझ्या गावाला आमची गाडी पंक्चर झाली.
ड्रायव्हरला विचारलं किती वेळ लागेल, काय पाहतोय आपण, ज्ञानेश्वरीची ओळख करून घेतो, ज्ञानेश्वरीमध्ये काय आहे, काय आहे नाही काय नाही ते सांगतो मी तुम्हाला. जगाच्या पाठीवर त्रैलोक्यातलं सगळं ज्ञानोबाराच्या ज्ञानेश्वरीमध्ये आहे, कारण गीताचं ज्ञानेश्वरीमध्ये आहे. जगाच्या पाठीवर तुम्हाला अशी एकही ज्ञानेश्वरी सापडणार नाही की ज्याच्यामध्ये गीता नाही, कारण ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी म्हणलं की मध्ये गीता आहे म्हणजे आहेच. मग ज्ञानेश्वर बोललं की गीतेवर आपोआप बोलणं होऊन जातं. माजलगावला आमची गाडी पंक्चर झाली, मी ड्रायव्हरला विचारलं किती वेळ लागेल, तो म्हणे अर्धा तास लागेल. म्हटलं ठीक आहे, तू पंक्चर काढून आणि मी रस्त्याने चालतो पुढे. उन्हाळ्याचे दिवस होते, झाडाच्या खाली मी चालत गेलो पुढे. असाच मंडप होता मोठा लट, आणि त्या मंडपावर लिहिलं होतं वर एड्स निर्मूलन कॅम्प. 15-16 वर्षाखाली एड्स प्रचंड एड्स होता त्या काळामध्ये, म्हणजे गुप्त रोग, स्त्री पुरुषांच्या अनैतिक संबंधातून होणारे रोग, चुकीचे रोग, असे अवघड रोग. तिथं पाहायला बोर्ड. मला आता सरकारी कॅम्प आहे, आपण आनंदाने 15-20 मिनटं गाडी येईपर्यंत थांबू शकतो, थंड आपल्याला हवा वगैरे मिळू शकते, पाणी पण थंड प्यायला मिळतं. आणि मध्ये असं गेलो की त्या व्यासपीठाच्या डॉक्टरांनी मला पाहिलं एका ओळखीच्या, आणि ते पळत आले, सर चला ना, सर चला ना व्यासपीठावर. अरे म्हणलं बाबा माझी गाडी येते, मला जायचं आहे ना. काय पाहू लागलो लक्षात राहू द्या, ज्ञानेश्वरीमध्ये काय ते पाहू लागलो आपण, गीतेमध्ये काय ते पाहू लागलो आहे. आणि तिथे गेल्यानंतर त्या वडून नेलंच व्यासपीठावर मला तिथे. आणि त्या तिकडून नागपूरकडून एक फार मोठे डॉक्टर साहेब आले होते प्रवचन द्यायला किंवा व्याख्यान द्यायला गेट्सवर. त्यांनी माझा परिचय करून दिला त्यांना. हे म्हणे ज्ञानेश्वरीचे गाडे अभ्यासक आहेत. मी मान हलवली. खरं म्हणजे अध्यात्मामध्ये अहंकार नसावा, अध्यात्मातच नाही कुठेच अहंकार नसावा, बरोबर आहे की नाही. पण माऊलीवर अहंकार असावा, ज्ञानेश्वरीवर अहंकार असावा, गीतेवर असावा. कारण ज्ञानोबारायांनी सांगितलं आहे, जे अहंकारू वहा तसे अंगी, आम्ही हरीचे भूषावया लागे, लोभेसी एक तो जगी माझे निलोभे. अरे जो माझ्यावर अहंकार बाळगतो तो मला आवडतो, जो माझ्याबद्दल लोभ धरतो आवडतं. माझी मातृभाषा मराठी, अभिमानानं म्हणलं पाहिजे. भारत माझा देश आहे, अभिमानानं म्हणलं पाहिजे. माझी आई माझी आईसारखीच अभिमानानं म्हणलं पाहिजे. हा अहंकार नव्हे, हे बळ आहे, बळ आपलं आत्मविश्वास आहे त्याच्याबद्दल दांडगा. आणि तो मी ज्ञानेश्वरीवर बोलला. मग त्या डॉक्टरांनी मला हळूच विचारलं, सर ज्ञानेश्वरीमध्ये काय आहे. कदाचित त्या विचाराला खरंच माहिती नसावं, पण मी गप्प बसून सांगावं ना, माऊलीने असं मार्गदर्शन केलं, कृष्णाने अर्जुनाला सांगितलेला उपदेश गीतेच्या मराठीमध्ये प्राकृत भाषेमध्ये. मी म्हणलं काय कशाला विचारता, काय नाही विचारांना ज्ञानेश्वरीमध्ये. कळत नकळत मी असं म्हटल्यावर त्याच्या डोक्यात एकच विषय होता, कारण त्याला एड्सवर व्याख्यान द्यायचं होतं. त्याने काय विचारलं मला, काय नाही ज्ञानेश्वरीमध्ये, एड्स आहे का ज्ञानेश्वरीमध्ये. आता किती अवघड आहे सांगा बरं, स्वतःहून पायावर दगड टाकून घेतलेलाच प्रकार आहे का नाही. एड्स आहे का ज्ञानेश्वरीमध्ये. मी हादरलो ना आता, हो आहे, सांगा म्हणे कुठं एड्स. माऊलीने सांगितलं ज्ञानेश्वरीमध्ये. बघा बरं का, ज्याचा आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही ते सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये आहे. माऊली काय म्हणाले, हे असो वनिता फुले कुरूप जरी झाली, तरी भोगिता तेची झाली जी परी. देखे खेळता अग्नी लागला, तो न सावरे जैसा उधवला, तैसा इंद्रियाला दिला भला नो हे. अरे खेळता खेळता जरी अग्नी लावलास तर घर जळून राख करतं. आणि तुझी बायको कुरूप जरी असेल तर तिच्याशी एकरूप होऊन संसार कर, नाही तर काय होईल, बाहेर खाली जर मजा म्हणून जर तू गेलास तर तुझ्या इंद्रियाला रोग होतील. सेना महाराजांनी दुजोरा दिलाय, होता रोगतया इंद्रिये भंगती, आपुलिती पत्नी दुजाप आहे. तुझ्या इंद्रियाला रोग होईल. इंद्रियाला रोग होणं म्हणजेच इंग्रजीमध्ये एड्स. ते सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये आहे. म्हणून ज्ञानेश्वरी वाचावी, ऐकावी, बघून समजून घ्यावी. सगळंच्या सगळं आहे. आत्ता गेल्या वर्षी आम्ही नाशिकला एका कीर्तनाला गेलो. मी तुम्हाला भात नाही सांगत पूर्ण शिजला का म्हणून, फक्त त्या भातातले काही शीत सांगतो उचलून. त्या भांड्यातले 4-2 शीत, किती 50 किलोचं जरी भांडं असेल ना, 4 शीत तपासून बघितले दाबून की आपल्याला कळतं भात शिजलाय म्हणून. तसं ज्ञानोबारायांच्या एवढ्या ज्ञानेश्वरीतले फक्त 2-4 शीत पाहतोय आपण. कारण नामदेव महाराजांनी सांगितलं, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी. जर एक तरी ओवी अनुभवायचे ना तर 9033 वयातले कुठले पण अनुभव. कोणी 17व्या अध्यायातले 25वी ओवी बघेल, कोणी 18व्या अध्यायातले 12वी ओवी बघेल, कोणी पहिल्या अध्यायातले 30वी बघेल. मग सगळ्याला अनुभव सारखा येईल का? हो येईल, 100% येईल. काय त्याचे उदाहरण मी तुम्हाला सांगतो. आता आमच्या इथं बाबा बसलेत पुढे, हे माऊली बसलेत बाजूला. त्यांचा रक्तगट विचारू, कोणता रक्तगट आहे माऊली तुमचा? ओ पॉझिटिव्ह रक्तगट आहे त्यांचा. ओ पॉझिटिव्ह. कुठून रक्त घेतलं? हातातून घेतलं रक्त, बरोबर आहे का? हातातून रक्त घेतलं. समजा दुसऱ्या डॉक्टरनं पायातून रक्त घेतलं तर त्या रक्तात काय येईल? गोड रक्तगट कोणता येईल? ओ पॉझिटिव्हच येईल. दुसऱ्या डॉक्टरनं कमरेतून घेतलं, काय येईल? ओ पॉझिटिव्ह येईल. डोक्यातून घेतलं, ओ पॉझिटिव्ह येईल. पोटातून घेतलं तरी शरीरातल्या कुठल्याही भागातून घे, ओ पॉझिटिव्ह. तसा ज्ञानोबारायाच्या 9033 वयातून कुठलीही ओवी घे. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी. अरे इतका सुंदर ग्रंथ आहे. कुठली वाच, पालतं पडून वाच, उभं राहून वाच. आता तिथं बायका बरेच पाय लांब करतात, जवळ करतात. मातांनो बेशक पाय लांब करा माझ्या प्रवचनामध्ये, माझी 100% परवानगी. हे माझं मत नव्हे, ज्ञानोबारायांनी सांगितलंय ज्ञानेश्वरीमध्ये. मनाचा मारू न करिता, इंद्रिया दुःख न देता, येत मोक्षाशयता श्रवणाची माझी. अरे तुझं मन मारू नको. तुझ्या इंद्रियाला दम लागलाय ना, पायाला मुंग्या आलेत ना, पाय लांब कर. कळ लागले, तुला जमत नाही टेकल्याशिवाय, टेकून बस.
जाणून बुजून खोडसाळपणा उठी हिंडू फिरू नको. तुझ्या पायात जर आता लक्ष राहील ना, आता तर अर्धा तास झालं, मुंग्या आल्या, तर माझा अर्धा तास पुढचं प्रवचन कोण ऐकणार आहे? मग पाय लांब करून मोकळा हो ना. मनाचा मारू न करिता, इंद्रिया दुःख न देता, येत मोक्ष आशा येता सर्वनाची माझी. आम्हाला फक्त तुमचे कान पाहिजेत. तुमचं लेकरू पालतं पडून जरी पुस्तक वाचलं तरी अभ्यास होऊ शकतो, उतानं पडून वाचलं तरी अभ्यास होतो, हिंडत फिरत वाचलं तरी अभ्यास होतो. लक्षात आलं का? परीक्षेमध्ये फक्त लिहायचा अभ्यास करायचा, असं ना पालतं पडून कुठं अभ्यास होतो का, उतानं पडून कुठं अभ्यास. अरे अभ्यास करायच्या, डोळे आणि मन पाहिजे त्याचं, तेवढं झालं की संपलं. कसंही कर ना. अहो शेतात बी पेरतो आपण, एका मकाचं तोंड खाली जातं, दुसऱ्याचं पश्चिमेला जातं, तिसऱ्या मकाच्या बियाचं दक्षिणेला जातं, उत्तरेला जातं, कोपऱ्यात जातं. कोंब वरच येतो ना, का कोंब बाजूला जातो? जात नाही ना, कोंब वरच येतो. तसं कशी ज्ञानेश्वरी वाच, भाव धरून वाच. फक्त भाव पाहिजे, भक्त भाव पाहिजे. भाव धरून यावाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. इतकी सुंदर आहे. मी तुम्हाला उदाहरण सांगत होतो. आम्ही नाशिकला एका लग्नाला गेलो गेल्या वर्षी. काही लोकांना फार अहंकार असतो. पुढच्या लाईनला आम्ही बसलो होतो. मी फक्त ज्ञानेश्वरीतले शीत उचलून दाखवतोय तुम्हाला खोलात, फक्त शीत उचलून दाखवतोय. ते लग्न होतं. एका त्या पोराचा बाप आला आणि मला काय म्हणे, सर तुम्ही 5 मिनटं आशीर्वाद द्या, 5 मिनटं सगळ्याच्या वतीनं. माझ्या बाजूला एक फार मोठ्या क्षेत्रातले मोठे व्यक्तिमत्व बसलं होतं. त्यांना राग आला, त्याचं वाईट वाटलं. यांना का बोलवलं? ते म्हणे आता काय म्हणे, ब्रह्मचारी ज्ञानेश्वरी वाचायची आणि लग्नातल्या लोकांना आशीर्वाद द्यायचा. सांगा बाबा, जो जे वांचील ते हसत ते म्हणाले. म्हणजे त्यांच्या मनात ज्ञानेश्वरीमध्ये लग्नाचं काय असणार आहे? मी व्यासपीठावर गेलो, दिलेलं उत्तर तुम्हाला सांगतो. मी फक्त त्यांना शुभेच्छा देऊन खाली येणार होतो की संसार चांगला करा. आता माझ्या माऊलीला त्यांनी छेडलं होतं की ज्ञानेश्वरीमध्ये काय लग्नाचा आशीर्वाद देण्यासारखं. म्हणून मी त्यांना सांगितलं की मी 3 ते 4 मिनटं बोलेन, ऐका म्हणलं, तुम्ही आशीर्वाद द्यायला आलो. आणि असं खाली घडलं, असं खाली फक्त त्यांचं नाव न घेता सांगितलं की असंच खाली घडलं की ज्ञानेश्वरीमध्ये काय माझ्या ज्ञानोबरायच्या. माऊलीने असं सांगितलं. म्हणलं त्या मुलीचे मायबाप तिथं उभे होते, पोराचे बापबाप उभे होते, पोरगा आणि पोरगी लग्नाला उभे असलेले. मुलीच्या बायबापकडे बघून सांगितलं, माऊलीने तुम्हाला संदेश दिलाय म्हणलं मायबापाला. काय? आपणाची विभिवने दुहिता की न ममने पिता, तो सुटे की प्रतिगता जावाई शिरके. मायबाप लेकराला लहानाचं मोठं करतात आणि लग्नामध्ये काय म्हणतात, न मम म्हणे पिता. आता माझी नाही, जावाई तुमची झाली. ऐकलं का म्हणलं मायबापानं, लेकीच्या मायबापानं? ते ऐकलं. आता तुम्हाला माझं स्पष्टीकरण असं आहे, आता तुमच्या मुलीला जावायच्या स्वाधीन केल्यानंतर तिच्या संसारात हस्तक्षेप करायचा नाही, कारण तुम्ही न मम म्हटलंय. ज्ञानोबारांनी 18व्या अध्यायात सांगितलंय म्हणलं हे. आता न मग म्हटले ना, फोन करायचा, जेवलीस का, जेवली नाहीस का, फलानं सासू आलती का, तिचं ऐकू नको, सासऱ्याचं ऐकू नको, दिराला डबा करून देऊ नको, झोपल्यासारखं कर, कामच करू नको, अजिबात फोन करून चाळे करायचे नाहीत मला संसारामध्ये. दिले ना जावयाकडं, तिला त्याचा संसार करू द्या. अरे काही येड्यासारख्या त्या मालिका बघायला, सासून सुनं सासूला काड्या करायच्या, सासूनं सुनेच्या काड्या करायच्या, त्यांच्या मालिका चालल्या, ह्यांच्या घरामध्ये भांडणे पेटले. अरे या ना ज्ञानोबारायच्या ओवीकडं, नका ना हस्तक्षेप करू. फार टोकाला गेलं तर बघा ना, उठलं की सुटलं दिवसभरातून 4 घंटे मायबापाचे फोन त्या पुरीला असतात आणि पुरीचे मायबापाला असतात. तिला संसार करू द्या ना, ज्ञानोबाराने सांगितलं ना. आणि पोरांच्या बापाकडे बघून सांगितलं, तुम्हाला काय सांगितलं माऊलीने बघा म्हणलं, किंबहुना धनुर्धरा जो मातेच्या उदरा, तो मातेचा सोयरा के तुला पा, तेवी मे तया जैसी असती तया, कळी काळ नकोन्या घेतला पट्टा. आईच्या पोटाला लेकरू, तुमच्या पोटाला तुमचं पोरगं जन्माला आलं, तुम्ही लहानाचं मोठं केलं, ते खोडसाळ आहे, चांगला आहे, बुटका आहे, काळा आहे, गोरा आहे, 100% स्वीकारलं ना. अगदी त्याप्रमाणे ह्या पोरीला सुद्धा 100% स्वीकारा, सुनेला सुद्धा 100% स्वीकारा. आता तिथल्या खाड्याखोड्या करायचं नाही, तुला हेच येत नाही, तू तेच आणलं नाही, बापाचं आणलं नाही, फलन अजिबात म्हणायचं नाही. ज्ञानोबारांनी 12व्या अध्यायात सांगितलं म्हणलं मायबापाला, तुम्हाला हा संसार आहे. पोरीला सांगितलं, पतीची मता अनुसरोने पती हेत वर्ता अनायसे आत्महिता भेटे चिते पाहे पा. माऊलीने सांगितलंय, पाहे पा अनुरागे भजे जे प्रियतमे मानिजे, ते पतीहून काय ने वानिजे पतिव्रता. बाळा पोरीला म्हणलं, तुला सांगितलंय की तुझ्या पतीच्या मताला अनुसरून वाग. पतीचं मत काय? माझा बाप आहे, माय आहे, बहीण आहे, काका आहे, शेजारी आहे, पाहून आला, मित्राला बसा, खा पाम, चहा पाणी पाजवणं, हे पतीच्या मताशी एकरूप हो, तुझा संसार सुखानं होईल. आणि पोराला सांगितलं, तुला 8व्या अध्यायात माऊलीने झटका दिलाय म्हणलं, सांगितलंय, आणि प्रकृती पतिव्रते पडला एक पत्नीव्रते, येणे ही कारणे त्या ते पुरुष म्हणो ये. अरे तुझं पुरुषत्व कशामध्ये आहे? एक पत्नीव्रत धारण करण्यामध्ये तुझं पुरुषत्व आहे. नको तिथं पुरुषत्व दाखवू नको, चुकीचं करू नको. एवढ्या ओव्या जर तुम्ही मायबापाने, सासू सासऱ्यांनी, नवरा बायकोने जर संसारात अनुभवल्या, तर ज्ञानोबारात 3ऱ्या अध्यायात म्हणतात,
अग्निमुखी हवण न करील देवता पूजन, प्राप्त वेळे भोजन ब्राह्मणाचे, विमुख होईल गुरुभक्ती, आदर न करील अतिथी, संतोष दिली ज्ञाती आपुलिया. तुमच्या घरला येणारा जाणाराला जर तुम्ही संतोष देत नसाल, बस म्हणत नसाल, पाहुण्या रावळ्याच्या सुखदुःखात तुम्ही जात नसाल, आपल्याला आपलं म्हणत नसाल, आपलं मोठेपण मिळवत असाल, जाणून बुजून लोकांना टाळत असाल, तर काय मग तया आपाओ थोर आहे, जेणे हातीचे सकळ जाय आणि प्राप्त आहे भोग भोगू. तुमच्या हातातलं सगळं निघून जाईल आणि जे प्राप्त आहे तुमच्याकडे ते सुद्धा तुम्हाला खाता पिता येणार नाही. शरीराला रोग होतील, आणखी तुम्हाला हे गोड खाऊ नको, तिखट खाऊ नको, फलानं खाऊ नको, बिस्तानं खाऊ नको, अशी दशा येईल. काय येईल? कारण तुम्ही चुकीचं वागलात म्हणून. पेरलं ते उगवणार आहे, पेरलं ते उगवणार आहे म्हणून चुकीचं पेरूच नका. पेड बोये बबूल का आंबवा कहा असे पाय. बाबळ जर पेरलीन किती खतपाणी घातलं ना, त्याला आंबे नाही लागणार, त्याला काटेच लागणार, 100% काटेच लागणार आहेत. म्हणून अंधारात सुद्धा चुकीचं करू नका, अंधारात चुकू नका. कारण ज्ञानोबरांनी सांगितलंय, केले काम्यकर्म झाले, के मे काम्यकर्म तैसे फळ भोगावया धरणे बैसे न फेडिता ऋण जैसे ओसंडेना. 18व्या अध्यायामध्ये ज्ञानोबा म्हणाले, जसं कराल तसं तुम्हाला भोगावं लागणार आहे. 100% बाबळ पेरले, किती खतपाणी घातला, आंबा लागणारच नाही. केले काम्यकर्म तैसे फळ भोगावया धरणे बैसे, ही ज्ञानेश्वरी आपल्याला सांगणारी. इतका सुंदर ग्रंथ आहे. आणखी 1-2 उदाहरणं तुम्हाला सांगतो. 3ला अजून 10-12 मिनटं कमी आहेत आपल्याकडं, वेळेवर आपलं प्रवचन थांबेल. संभाजीनगरला आम्ही राहतो. 8 माझा मुलगा LLB शिकायला होता लॉला, शेवटच्या वर्षाला. सकाळी ऑफिसला मी निघालो 9:30 वाजता. बाजूच्या गल्लीतले लोक आले, ते म्हणाले, साहेब एक 500 रुपये पट्टी द्या, आमच्या गल्लीमध्ये कार्यक्रम आहे. मी म्हटलं, तुमची गल्ली वेगळी, माझी गल्ली वेगळी. नाही साहेब, तुम्हाला द्यावं लागेल 500 रुपये. ठीक आहे, आल्यानंतर घेऊन जा म्हटलं, ऑफिसून आल्यानंतर देतो म्हटलं. मी ऑफिसला निघून गेलो. 6:30 वाजता घरी आलो, ते लोक परत आले, साहेब पट्टी द्या. मी हिला आवाज दिला, अगं दे म्हणलं 500 रुपये त्यांना आणून. तर ते काय म्हणलं, नाही साहेब म्हणे 500 नाही 1100 द्या. म्हणलं का बरं 1100? नाही, तुमचे वकील साहेब म्हणले, माझं पोरगं LLBला शिकायला होतं 8 वर्षाखाली, वकील नव्हतं झालेलं. तुमचे वकील साहेब म्हणले की बाबा आले की 1100 रुपये घेऊन जा, बाबा आले की 1100 रुपये घेऊन जा. मग मी हिला आवाज दिला, अगं 1100 आण. ते म्हणे आता 500 म्हणले. नाही, आपल्या वकील साहेबांनी 1100 सांगितलं. ते म्हणे कोण वकील साहेब? कारण वकीलच नव्हतं ना आमच्या घरात कोणी, पोरगं शिकायला होतं LLBला. अगं आण ना, आपल्या वकील साहेबांनी सांगितलेत. म्हणलं आण 1100 रुपये. 1100 त्यांना दिले. आता मला तुम्हाला मोकळेपणाने प्रश्न विचारायचा आहे की माझ्या ठिकाणी तुम्ही असते तर काय म्हणले असते? आमच्या पोरानं कुठं वकील आहे, ते वकील फिकेल काही नाही, आता शिकू लागले, रोज 50 रुपये पेट्रोलला माझ्याकडून मागून नेते, तिचे ऐकून 10-20 रुपये भजे खायला मागून घेते. त्याला का अक्कल आहे का? त्याला का डोकं आहे का? काही म्हणतं ते दे म्हणा, कुठून द्यायचं 1100 तर तोंडवरी कोण सांगायला आलाय असं आपण बोललो असतो. मी तसं नाही म्हटलं. मी काय म्हटलं, अगं आपल्या वकील साहेबांनी 1100 म्हटलेत. कारण मला सांगा, माझ्या लेकराचे शब्द मी पाळणार नाही, माझ्या लेकराला मी मोठं करणार नाही, तर कुणी मोठं करणार हो? कारण ज्ञानोबरांनी सांगितलं, आणि पुत्रे मी सर्व गुणी जिनावा हे बापा शिराणे तरी ते शारंग पाणी फळाले. ज्ञानोबरांनी 18व्या अध्यायामध्ये सांगितलंय, अरे कुठला मायबाप असं बाप असणार आहे की ज्याला वाटतं की आपलं लेकरू आपल्याला मोठं होणार नाही. आपलं लेकरू आपल्यापासून मोठं व्हावं असं वाटतं. जर नायब तहसीलदार म्हणून लागला असेल तर त्या बापाला वाटतं की माझं लेकरू डायरेक्ट तहसीलदार झालं पाहिजे. तहसीलदार असेल तर त्या बापाला वाटतं की माझं लेकरू डेप्टी कलेक्टर झालं पाहिजे. डेप्टी कलेक्टर असेल त्याला वाटतं कलेक्टर झालं पाहिजे. प्रत्येक बापाला, जगात एकमेव बाप असा आहे की ज्याला स्पर्धाच नाही आपल्या लेकराशी. आपलं लेकरू आपल्याहून मोठं वाटतं. बाकीचे कुठं ना कुठे जलसी करतात, थोड्याफार प्रमाणात ओढायचा प्रयत्न करतात, नाव तर ठेवतात, पण बाप नावच ठेवत नाही. ती ज्ञानेश्वरी आहे. म्हणून मी म्हणलं की माझ्या लेकराचे शब्द मी खरं करणार नाही तर कोण करणार आहे? अगं दे 1100 रुपये. घरात गेल्यानंतर बोलून आपल्याला काय बोलायचं ते. माझी तुम्हाला विनंती आहे, तुमचं लेकरू चकलं तर लोकांसमोर फडफड बोलू नका. ह्याला का अक्कल आहे, त्याला का डोक्याला आहे, पुरला काय कळतं, फलानं काय कळतं, अजिबात म्हणू नका. घरात आल्यानंतर काय बोलायचं बोला. कारण वृद्धाश्रमाचे मार्ग जाण्याची हेच चुका आहेत आपल्या. फटाफट आपण ऐकतो, लहानपणी दुनियाच ऐकतो त्याचं. ते म्हणते बाबा घोडवा पाठीवर बसायचं आहे, घोडवून पाठीवर बसून घेतो आणि मोठं झालं की त्याचं अजिबात ऐकत नाही. तुला काय कळतं, अक्कल आहे का? माझे डोकं का उगं पांढरे झाले का? केस काय पांढरे उगे झाले का? टक्कल उगं पडलं का? लय उन्हाळे पावसाळे पडले, तू नको मला शिकू. आपण फड बोलांना बोलतो. नका बोलत जाऊ. कारण खरी संपत्ती ती आहे आपली लेकर खरी संपत्ती आहे. 100% सांगतो, जर लेकरं संस्कारित चांगले झाले ना तर मोठ्या पदांची गरज नाही. आता आपण बातम्या वाचल्या ना काही दिवसाखाली, 5-6 महिन्याखाली, अमेरिकेतून सांगितलं त्या पोराने, बापाची माती करून टाका, काय खर्च आला ते मी तुम्हाला फोन पाठवून देतो. आम्ही 13वीला सुद्धा येऊ शकत नाही. काय करायचं मोठं करून जर आमच्या सुखदुःखामध्ये लेकरं येत नसतील तर? माझी विनंती आहे, जगातली सगळ्यात मोठी संपत्ती आपली लेकरं आहेत आणि ती लेकरं घडवा. आणि घडवण्यासाठी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून पुढे चला, गीतेच्या माध्यमातून पुढे चला. खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. अहो चालतं बोलतं ज्ञान त्याच्यामध्ये भरलेलं आहे. संसारातला कुठला विषय नाही, सगळे विषय सगळे तिथे आहेत. मोबाईल खराब झाला तर बाजारात जाऊन बदलून आणता येतो. टी व्ही खराब झाली दुसरी आणता येतात. पण पोटची लेकरं जर खराब झाली तर बाजारात जाऊन बदलून आणता येत नाहीत. तुमच्या भागात बदलून येतात मला माहीत नाही, पण आमच्याकडे तर बदलून आणता येत नाही.
आणि जर बदलून आणता येत नाही ना तर बदल करा, त्याच्यामध्ये बदल करा. सुंदर सांगा बाळा, ओवी वाच, पसायदान वाच, हरिपाठ म्हण, हनुमान चालिसा म्हण, 15 अध्याय गीताचा घ्या संध्याकाळी जेवायला बसल्यानंतर. खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. एकत्र बसून जेवा. ज्ञानोबारायांनी सांगितलं घरी कुटुंब पण आहे, कुटुंबात एकत्र बसून राहा. कुटुंबात अहो दुर्दैवाने हेच नमूद करावं लागतं की आम्ही कुटुंबातल्या माणसाशी एकरूपच नसतो, म्हणून बाहेर मुंगी चावली तरी भ्यावं लागतं, खडा टोपला तरी भ्यावं लागतं, एखादं तोंड वाकडं केलं तर भ्यावं लागतं, कारण घरात आम्ही एक नसतो. जी माणसं घरामध्ये कुटुंबामध्ये एकरूप असतात, पती पत्नी माय बाप लेकरं बाळ सगळं, त्याला बाहेरची भीतीच वाटत नाही, कारण ही ताकद आपल्यासोबत असते. आपली बायको म्हणते काही चिंता करू नका हो, आपण काही पाप केलं नाही, काही होत नसतं, सोडून दे त्याला. बेशक म्हणते, कारण आम्ही एकरूप झालेलं असतो. ते ज्ञानोबारायांनी सांगितलेलं इथे. ही ज्ञानेश्वरी आहे. 9033 ओव्याचा ग्रंथ आहे. कुठलाही ओवी आपल्याला अनुभवायची, कुठली ओवायची, सुंदर आहे, सुंदर काय म्हणून वाचावी ज्ञानेश्वरी, म्हणून महाभारती नाही ते लोही नाही ते. जगातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ज्ञानोबारायांनीच येते. भक्ती अत्यंत सोपी सांगितले. 33 कोटी देव पुरेनात व्हा. मला 33 कोटी काय दुर्दैवानं नमूद करावं. रोज एकाला गंध लावायला जातं, एकाची माळ जपायला जातं, कोणाचं फोटोच लावतं, कोणाचं बिल्लाच लावतं, अजून काही ते करतं. याचा उपवास धर, त्याचा उपवास धर, इकडे यात्रेला जा, तिकडे यात्रेला जा. अरे बाबा 33 कोटीमध्ये जाऊ नको. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेन विन जीवा सुख नव्हे. एक करून घे. ज्ञानोबारायांनी सांगितलं, पाहे पा शाखा पल्लव रुखाचे, हे काय नव्हती एका बीजाचे, परी पाणी घेणे मुळाचे, ते मुळीची घापे. एखादं झाड आहे, त्या बियापासून तयार झालं, छोट्याशा फांद्या फळं फुलं पानं आली, म्हणून पाणी काय त्या पानाला घालतो का जाऊन? फांद्याला पाणी घालतो का? फुलाला पाणी घालतो का? फळाला पाणी घालतो का? माऊली म्हणतात, अरे येड्या माणसा, मुळाला पाणी घाल, मुळाला. त्या मुळाला पाणी घातलं की आपोआप सगळं टवटवीत होतं. तसं या जगाचं मूळ मी आहे. कोण? महाविष्णू श्रीहरी. मी आहे, माझ्याकडे ये ना. का 10 इंद्रिय हाती, ते जरी एकेची देहीचे होती, तेही विशेषविले विषय जाती, एकाची ठाया, तरी करोने रससोय भरवी, कानी केवी भरावी, फुले आणून बांधावी, डोळा केवी. माऊली म्हणतात 10 इंद्रिय, हात पाय कान नाक डोळे एका देहाचे, म्हणून का भात भाजी करायची कानात भरतो का जाऊन? कानात नाही, तोंडातच घातलं पाहिजे, कारण तोंडात घातलं की हे सगळं हात पाय कान नाक सगळं टवटवीत होतं. पायाला भाजीपाला बांधून नाही जमणार, तोंडातच घालावं लागेल. तसं माझी भक्ती माझी म्हणून कर, माझी म्हणून कर, कारण माझ्याकडे आलं म्हणजे सगळ्याला आपोआप पोहोचणार आहे. म्हणून कुठंतरी एक व्हा, कुठंतरी परतफेड आपल्याला आहे, 100% करावं लागणार आहे, आणि प्रत्येक क्षणाला करावं लागणार आहे, प्रत्येक क्षणाला. कारण ज्ञानोबारायांनी सांगितलं आहे, रिकामा अर्धघडी राहू नको, अर्धा क्षणसुद्धा रिकामा राहू नको. ज्ञानदेवी रम्य रमले समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ. हरीचं चिंतन सर्व काळ करायला म्हणजे उद्यापासून करतो, 1 तारखेपासून करतो अजिबात नाही. तुमचे लेकरं जर म्हणून आले ना, पाडव्यापासून अभ्यास करतो, 1 तारखेपासून करतो, जानेवारीपासून करतो, किंवा सोमवारपासून करतो, जाहिरात आल्यानंतर करतो, त्याला सांगा बाळा जाहिरातीची वाट बघू नको, तुला जर त्या देहापर्यंत जायचं ना, लगेच सुरू कर, लगेच. 1 मिनिटामध्ये 60 सेकंद असतात, 60 सेकंद. ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीतल्या 12 ते 15 ओव्या 1 मिनिटात वाचू शकतो आपण, 1 मिनिटामध्ये. मी तुम्हाला प्रारंभी सांगितलं, 1 मिनिटाहून रेल्वे सुटली काय आणि 10 मिनिटाहून सुटली काय. रेल्वे सुटली म्हणजे सुटली. 1 मार्कावरून तुमचं लेकरून नापास झालं काय आणि 10 मार्कावरून नापास झालं काय. नापास म्हणजे नापास, म्हणून त्याला शिकवा, ज्ञानेश्वरी वाच म्हणावं. ज्ञानेश्वरीमध्ये काय सांगितलं ज्ञानोबारायांनी, अधिकारी जर व्हायचं आहे ना, जो रसनेंद्रियाचा केला का निद्रेश जीवे विकला, तो नाही चेतमनीतला अधिकारी. या ज्ञानोबारायांनी 6व्या अध्यायामध्ये सांगितलं, ज्याला खाण्यापिण्यामध्ये गप्पा मारण्यामध्ये वेळ घालण्यामध्ये आवड आहे, तो नाहीच म्हणितला येत अधिकारी. या तो अधिकारी होऊच शकत नाही म्हणले. म्हणून आळस काढून टाका, वेळेचं महत्त्व कळू द्या. चलतं 3 वाजताचं कीर्तन 3:30ला आणि 3:30चं 4ला सुटलं तर चालतं, 4चं प्रवचन 5ला सुरू झालं तर चालतं. नका करू हे. घडी घडी काळ वाटे याची पाहे, अजून किती आहे अवकाश. 1 क्षणसुद्धा जाऊ देत नाही. तुम्हाला सांगितलं ना, 2025चे आज किती वाजून किती मिनटं झाले, तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये परत नाहीत, म्हणून याला सांभाळायचं आहे आपल्याला. प्रत्येक क्षणाला विचार करायचा, सकारात्मक विचार करायचा. डोक्यावर ओझे घ्यायचे नाहीत. डोक्यावरचं ओझं दिसतं, त्याला कोणी हात पण लावू शकतो, पण मनावरची ओझी दिसतही नाहीत, त्याला कोणी हाती लावू शकत नाही. त्याचं नाव आहे ताण. हा ताण परिस्थितीमुळे कमी येतो, मनस्थितीमुळे जास्त येत असतो. कारण आपण फक्त चिंता करतो, न करावे ते करी, असंभाव्य म्हणे धरी, चिंतू नये ते विचारी, जयाची मती. ज्ञानोबाराय म्हणतात, अरे कशाला चिंता करतो म्हणा, विनाकारण म्हणायचं, असं होईल का तसं होईल का, उद्या त्यांना असं केलं तर काय करून पण, आणि काहीच होत नसतं. उगाच रात्रच्या रात्र जागून काढतो आपण घाबरून. अरे ठेव ना, भगवंताला धर ना, एकदा ज्ञानोबारायला धर ना, पांडुरंगाला धर ना. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आली आघात निवारावया, सांभाळेल ना. सत्याला धरून वाग ना. नुसते चोऱ्या करायच्या, बांध फोडायचे. आता कितीतरी प्रवचनं चालू आहेत तुमच्याकडे, वर्षापासून अनेक वर्षापासून सप्ते चालू आहेत, प्रवचन चालू आहेत, कथा चालू आहेत. सख्या भावाचे भांडणं नाही मिटले तुमच्या गावातले.
काय अर्थ आहे सप्ते करून सांगा बरं. बांधाचं भांडण नाही मिटलं, विहिरीच्या पाण्याचं भांडण नाही मिटलं, विहिरीच्या हिश्श्याचं भांडण नाही मिटलं, शेताला जाणाऱ्या पायवाटीचं भांडण नाही मिटलं गावातलं आमचं. तर अनेक वर्षापासून सप्ते करू लागलो, कारण आम्हाला कळलंच नाही. देणाराचे पदर फाटका आणि आमचं घेणाऱ्याचे सगळं फाटकं. माप आणि गोनी तुका म्हणे रीते दोन्ही तुका म्हणे रीते. देणाराही तसाच आणि घेणाराही तसाच. इथं तुम्हाला कोणाला टीका नाही करायची, कारण लोखंडाने लोखंड कापावं म्हणून सांगावं लागतं तुम्हाला. ज्या दिवशी तुम्हाला असं वाटलं की या महाराजाचं प्रवचन अतिशय चांगलं आहे, या व्यक्तीचं व्याख्यान अतिशय चांगलं आहे, कीर्तन अतिशय चांगलं आहे, खूप सुंदर बोलतात, त्यावेळेस त्याला पुढल्या वर्षी त्याच्या बायकोशीच बोला आणि असं बायकोला समोर बसून करा महाराज म्हणावं, करा द्या प्रवचन कीर्तन. आणि ते जर असं बोलायला जर घाबरले ना, तर ओळखायचं आपण की त्याचे नखशिकांत लाईट जाईल, कारण बायको बसले ना साक्षीदार पुढे. म्हणजे घरात वागायचं वेगळं, लोकांना सांगायचं वेगळं. त्याच्यानं आम्ही सुधरेच ना झालो. वेळेचं महत्त्वच कळ. माझं म्हणायचं, सगळं सांगायचं. उगं म्हणाला आहे देव माझा फक्त म्हणण्यापुरता देव आहे, त्याचं काहीच नाही. नुसतं पाकट्या घ्यायचं, उड्या मारायच्या, निघून जायचं. कीर्तन कुणीकडतं फलानं कुणीकडं. अरे मूळ अभंगावर या ना बाबा. सांगितलेल्या संतांच्या बाहेर जायची गरजच नाही ना हो. इतकं सुंदर आहे ना अध्यात्म, इतकं सुंदर आहे ना की आमचं जीवनच बदलून जातं. आणि तुम्हाला माझी विनंती आहे बरं का, या देहावर प्रेम करा. ज्ञानोबारांनी सांगितलं आहे का, हे मोले वेचोने विष प्यावे घेऊने आत्महत्येशी निमोने जाई जे जेने. पैसे देऊन विष आणतात लोक, पैसे देऊन दोरी आणतात, फाशी घेतात, विष खाऊन आत्महत्या करतात. ज्ञानोबाराय म्हणाले काय मूर्ख आहे. अरे मनुष्य हा देह न मिळे मागोता, इहलोकीचा हा देहे देव इच्छिता ती पाहे. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्मामा. स्वर्गातले म्हणतात खाली पाठव, आणि इथं आलेलं काय म्हणतं, मेलेलं बरं. अरे ते मृत्यूलोकात पाठव म्हणतात, मृत्यूलोकात भाग्यानं आलेलं म्हणतं मेलेलं बरं. नका म्हणून आपल्या देहावर प्रेम करा, कारण मनुष्य देहासारखा देह नाही, इतका सुंदर देह आहे. हत्ती आमच्यावर मोठा आहे, वाघ आमच्यावर मोठा आहे, त्याचं तोंड मोठं आहे, त्याची जीभ मोठी आहे, पण ते रामकृष्णारी नाही म्हणू शकत. हत्ती वानर आमच्यापेक्षा चपळ आहेत, पळत पळत पंढरपूरला आमच्या पुढे नाही जाऊ शकत. ते आम्हीच जाऊ शकतो, कारण बुद्धी नावाचा प्रकार आमच्याकडे आहे, मन नावाचा प्रकार आमच्याकडे आहे. आणि म्हणून ह्या मनाला चांगल्या ठिकाणी गुंतवायचं. तू मन हे मेची करी माझी भजने प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एका ते. तू मन माझ्याशी एकरूप कर म्हणाले ज्ञानोबाराय. आणि ज्ञानोबारायांशी एकरूप झालं तर काय कमी पडणार आहे सांगा बरं. अहो साक्षात महाविष्णूचा अवतार आहेत. ज्ञानेश्वर महाराज काशीला आले ना, तर साक्षात काशी विश्वेश्वर आडवे आले होते ज्ञानोबाराय घ्यायला. नामदेव महाराजाचा अभंग आहे, ज्ञानदेव आले काशी, काशी विश्वेश्वर आडवे येते त्याशी. साक्षात काशी विश्वेश्वर ज्ञानोबारायला घेऊन जायला आले. त्यांच्या मुखातले शब्द आहेत, त्यांच्या मुखातले अक्षर आहेत. इतकं सुंदर आहे. साचची बोलाचे नव्हे हे शास्त्र, फक्त सांगण्याचं शास्त्र नव्हे ज्ञानेश्वरी गीता. साचची बोलाचे नव्हे हे शास्त्र, संसार जिनते हे शस्त्र. आत्मा अवतरते मंत्र अक्षरे ये. यातलं एक एक अक्षर तुझ्या आत्म्याला जागृत करेल, तुझ्या संसारातून भवसागर तारून नेईल तुला. कारण नामदेव महाराजांनी सांगितलं, 56 भाषेचा केला असे गौरव, भवार नवी नाव उभारले. अरे 56 भाषेचा गौरव आहे. ह्या माया जाळूतून तरण्यासाठी नाव उभी केली आहे. तर तुम्हाला नाव तयार करायचं नाही, ज्ञानोबारायांना तयार केलेल्या ज्ञानेश्वरीमध्ये नावीमध्ये फक्त बसायचं आहे. तुमच्या पोरांना पुस्तकं लिहायची नाहीत. तुमच्या पोराला फक्त लिहिलेलं पुस्तक वाचून परीक्षेला जायचं आहे, तेही वाचत नाही, कारण आम्ही शिकवतच नाही ना, काही बारीकीनं ऐकतच नाही ना, सांगतच नाही ना कोणाला. ह्या संपत्तीला जर जागं करायचं असेल, तेवत ठेवायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल, दुःखातून मुक्त व्हायचं असेल ना, तर या ज्ञानेश्वरीकडे 1 ओवी वाचा, 2 ओवी वाचा. संतांच्या सांगण्याप्रमाणे काही ना काही आमच्यातला विकार निघून जाईल. चांगला तर येण्याची सुरुवात होईलच होईल, पण नको त्या गोष्टी निघून जाणंसुद्धा कधी कधी खूप चांगलं असतं. डोक्यावरची ओझी दिसतात, मी तुम्हाला प्रारंभी सांगितलं, त्याला कोणी हात लावू शकतो, उतरवू शकतो, पण मनावरची ओझी दिसत नाहीत, हात लावू शकत नाहीत, कारण आमचे विचार विनाकारण वाहत चाललेले असतात. एवढे सुंदर आमच्याजवळ असावं आणि आम्हाला ते कळू नये, हे दुर्दैव आहे. आणि त्या दुर्दैवाला आम्हाला सुदैवामध्ये परिवर्तन करायचं आहे. आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे गीत ज्ञानोबारायांनी सांगितलंय. आपली सोडून आपण करा. ह्या जगात कोण नाही म्हणजे नाही. सेना महाराज म्हणाले ना, कोणी ना कोणाचे एका देवावेन म्हणा नारायण सद्बुद्धीने. या जगात कोणीच कोणाचं नाही. 100% आपलं आपल्यालाच भोगावं लागतं. आता एक शेवटचं उदाहरण सांगून मी थांबतो इथे. आता हे माऊलीला घरला जाताना पायाला ठेस लागली. रात्री कीर्तन संपलं 9 ते 11, पायाला ठेस लागली. 8 ते 9, 7 ते 9 जे काय असेल ते. घरी गेल्यानंतर बायकोनं पट्टी लावली, सून येते, मुलगा येतो, मुलं येतात, लई लागलं हो 10 वाजले, जेवणं झाले, सगळे झोपी गेले. रात्रभर जागं कोण आहे हो? छान. त्यांच्या पायाला ठेस लागली, ते रात्रभर जागे आहेत. अरे खाऊ पिऊ घातलं, पट्टी बांधली, झोपले सगळे, कारण तुझ्या वेदना तुलाच भोगाव्या लागतील. आपुली आपण
करा सोडवण. तुझे पाप पुण्य तुझी ओझे तुला करावे लागणार आहेत. उद्या करतो न परवा करतो न हे आला नाही ते आला नाही फलाना बसला नाही बसला नाही अजिबात करू नका. आपल्याला जिथून जिथून जे जे मिळतं ते आपण आनंदाने घ्यावं. सुदैवानं आपण अत्यंत भाग्यशाली आहोत. ज्ञानोबा तुकोबा गोरोबा चोखोबा आपले इथले आपले शुकदास महाराज खूप सुंदर लिखाण करून ठेवलं आहे. स्वामी विवेकानंदाचं लिखाण काही कमी नाही, खूप सुंदर आहे. मनपूर्वक वाचा, डोक्यावरची ओझी कमी होतील, मनावरची ओझी कमी होतील, हलकं फुलकं जीवन वाटेल, जगण्याची भीती वाटणार नाही, दुःख नावाचा प्रकार आपल्याला त्रास देणार नाही, मुक्त होऊ, हलकं फुलकं जीवन संसारामध्ये कुटुंबामध्ये जे आमच्या वाट्याला आलं त्याच्यासोबत आनंदानं कर्तव्य विषय करावं अशी अपेक्षा करतो आणि ते थांबतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. संत सुखदास महाराज की जय. स्वामी विवेकानंद महाराज की जय. सर्व संतन की जय. एक मिनिट एक थोडीशी सूचना आणि विनंती आहे. मी काही ग्रंथ लिहिलेले आहेत. पहिला ग्रंथ आहे सकल संत ज्ञानाई. ज्ञानोबाराव्यावर जेवढ्या संतांचे अभंग आहेत ते सगळे अभंग 2 मिनटं आहे का, फक्त 2च मिनटं आहे का, 2च मिनटं आहे का. तर सकल संत ग्रंथ लिहिला 120 रुपये त्याची किंमत आहे. मुक्ताईचं आनंदमय ज्ञानतेज त्याची किंमत 150 रुपये आहे. आनंद तरंग नावाचा एक ग्रंथ आहे 180 रुपये. आणि श्री ज्ञानेश्वरीतील आनंदसार 350 रुपये असतात. 4 ग्रंथ 800 रुपयाचे आहेत. पण महाप्रसाद स्वरूपामध्ये 100 रुपयामध्ये 4 ग्रंथ बाजूला ठेवलेले आहेत गाडीमध्ये. 100 रुपयामध्ये 800 रुपयाचे ग्रंथ. मी जे तुम्हाला आता सांगितलं अशा प्रकारनं स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न कराय. ज्याची इच्छा असेल त्यांनी ते घ्यावं ही अपेक्षा. मी इथे थांबतो. पूर्ण करा. ज्यांनी फक्त